नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आषाढ स्पेशल मस्त अशा काकडीच्या खुसखुशीत आणि कुरकुरीत कापण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. ह्या कापण्या खायला खूपच भारी लागतात. तरी ते मी एक कापणी तोडून दाखवली, तर तुम्ही आवाज बघा, मस्त अशा कुरकुरीत झाल्यात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी आपल्याला काकडी घ्यायची. तरी ते मी 3 काकडे घेतलेत, साळून घेतलेत. आता हे आपल्याला कट करून घ्यायची आहे. तरी ती आपली सर्व काकडी चिरून झाली. आता ही चिरलेली काकडी मिक्सरच्या भांड्यात टाकायची. आता यामध्ये आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकायच्यात, 1 चमचा खिसलेलं आलं, 1 चमचा जिरे. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तर इथे आपली काकडी वाटून झाली. आता ही परातीत काढून घेऊयात. आता काकडीच्या मिश्रणात सफेद तीळ टाकायचे. तर इथे मी 3 मोठे चमचे सफेद तीळ घेतले, 1 मोठा चमचा ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आणि आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचंय. तर हे घट्ट पीठ मळून घ्यायचंय. त्यासाठी जितकं पीठ बसेल तेवढं पीठ आपल्याला यामध्ये टाकायचंय. तर इथे मी 4 मोठे चमचे पीठ घेतलंय. आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. तर पीठ घट्ट मळून घ्यायचंय. जर यात आणखीन पीठ लागलं तर थोडंसं पीठ घेऊन पुन्हा हे मळून घ्यायचं. तर हे अशा पद्धतीने आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचंय. तर इथे मी आणखीन 1 चमचा पीठ यामध्ये घेतलं होतं. इथे थोडीशी कोरडी पिठी लावून सगळं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. आता याला थोडंसं तेल लावायचं. तेल लावून आपल्याला हे मळून घ्यायचं. तेल लावून आपलं हे पीठ मळून झालं. आता हे 10 मिनिटासाठी झाकण ठेवून मुरवून द्यायचंय. आता इथे 10 मिनिटं झालेत. पीठही छान भिजलंय. आता यातला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला कोरडी पिठी लावून लाटून घ्यायचंय. तर पहा, अशा पद्धतीने छान पातळ लाटून घ्यायची. पातळ लाटल्यामुळे छान कुरकुरीत होतात. कट करून घेऊया. इथे तेल गरम झालेलं आहे. आता इथे आपल्या कापण्या कट करून झाल्यात. आता ह्या डायरेक्ट सेपरेट न करता अशा पद्धतीने उलटण्यावर उचलून तेलात सोडायच्या. सेपरेट करायची गरज पडत नाही. त्या तेलात टाकल्यानंतर सुट्ट्या होतात. आणि तेल गरम करताना एकदम स्लो गॅसवर तेल गरम करायचं आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या. तरी आपल्या ह्या कापण्या मध्यम आचेवर छान अशा तळून झाले, छान खरपूस झाले. आता या काढून घेऊया. तर पहा, मस्त अशा कुरकुरीत आणि कडक झाल्यात. आता अशाच आपल्या सर्व कापण्या करून घेऊया. आणि त्या आपल्या सर्व कापण्या तयार करून झाल्यात. तर ह्या कापण्या तुम्ही 2 फ्लेवरमध्ये करून खाऊ शकता. एक पेरी पेरी मसाला टाकून किंवा चाट मसाला टाकून खाऊ शकता. आणि कोणताही मसाला न टाकता जरी खाल्ल्या तरी ह्या काकडीच्या कापण्या खूपच भारी लागतात. आपण ह्या अशा कापण्या मुलांच्या डब्यातही देऊ शकतो किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यावर सुद्धा ह्या चहासोबत खायला खूपच भारी लागतात. तर इथे मी तुम्हाला एक कापणी तोडून दाखवते. पहा, मस्त कुरकुरीत आवाज येतोय आणि खायलाही तितक्याच छान लागतात. तर मैत्रिणीनं, तुम्हाला ही आजची काकडीच्या कापण्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.